वळत पुढच्या बातमीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कलानगर इथल्या मातोश्री निवासस्थानी आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोन गिरट्या घालत असल्याचं समोर आलंय। मुंबईत ड्रोनवर बंदी असताना सुद्धा Z+ सुरक्षा असलेल्या मातोश्री निवासस्थानाच्या आजूबाजूला ड्रोनच्या गिरट्या घातल्या जातात। मातोश्रीवर करडी नजर ठेवली जाते कसा सवाल ठाकरे गटाकडून विचारला जातोय। दरम्यान MMRDAनं सर्वेक्षणासाठी परवानगी घेतली असल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। BKC आणि खेरवाडी परिसरात MMRDAच्या परवानगीनं ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलंय। मात्र परिसर हा VVIP आणि Z+ सुरक्षेचा आहे आणि अशा परिसरात ड्रोन उडवताना मातोश्री निवासस्थानी माहिती दिली का असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय। शिवाय पोलीस काहीतरी लपवत असून काहीतरी गडबड असल्याचा संशय अनिल परब यांनी व्यक्त केला आहे। थोड्या वेळापूर्वी आम्ही अनिल परब यांच्याशी बातचीत केली आहे। त्यांनी नेमके यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। याची माहिती बिलकुल नव्हती। मातोश्री किंवा उद्धव ठाकरे यांना Z+ सिक्युरिटी आहे आणि ज्या वेळेला Z+ सिक्युरिटी असते त्यावेळेला त्याचं निवासस्थान हे सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतं आणि अशा सेन्सिटिव्ह झोन मध्ये ड्रोन काय किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा ऍक्टिव्हिटी होत नाहीत आणि त्या संदर्भात जर काय ऍक्टिव्हिटी करायची असली असती तर पहिलं त्यांना मातोश्रीला कळवायला पाहिजे होतं। हे आता आम्हाला कळलं म्हणून हे पोलीस हातून उत्तर देत आहेत, परंतु हे उत्तर आम्हाला मान्य नाहीये की असा कुठला सर्वे पोलीस करतायत की ज्या पोलिसांना ड्रोनची गरज लागते। म्हणजे घराच्या दिशेला कॅमेरा ठेवून ड्रोन उडवला जातो, हा कुठला सर्वे आहे? या सर्वेला काय नाव द्यायचं? आणि मातोश्री Z+ कॅटेगरी मध्ये आहे। ज्यावेळेला मातोश्री Z+ कॅटेगरी मध्ये आहे तर Z+ कॅटेगरी मध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करता येत नाही आणि करायच्या असल्या असत्या तर त्यांना हे कळवायला पाहिजे होतं मातोश्रीला की आता आमच्याकडे असा सर्वे होणार आहे। त्याच्यामुळे अशा सर्वेवरती आमचा हे तातुरमातुर उत्तर आहे। मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये काहीतरी गडबड आहे, पोलीस काहीतरी लपवत आहेत। कारण अशा प्रकारचा सर्वे जर होणार असेल तर साधारण पोलीस स्टेशनला माहिती असते, तिथे एक अधिकारी बसलेला असतो Z+ कॅटेगरीच्या बाबतीमध्ये काही करणार असेल तर त्यांना कळवलं जातं की आता असं होणार आहे इथे। त्यामुळे हे पोलीस आता मला वाटतं काहीतरी लपवत आहेत आणि पोलिसांनी ह्या गोष्टी आता का स्वतःच्या अंगावर घेतल्यात मला माहित नाही। हे अधिकृत आहे अनधिकृत आहे याच्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही, परंतु Z+ कॅटेगरीच्या व्यक्तीच्या घराच्या बाबतीत अशा प्रकारचं ड्रोनने सर्वे करणं हे 100% चुकीचं आहे। अनिलजी, गडबड आहे आपण असं म्हणताय, नेमका रोख आपल्या कुणाकडे आहे? काय संशय आपण व्यक्त करताय नेमका? नाही, काय एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला तर असेच वाटत होतं की काय अतिरेकी कारवाया तर नाही ना। आता पोलिसांनी जबाबदारी घेतली तर पोलिसांचं असं काय काम आहे की ज्याचा ड्रोनने सर्वे करायला पाहिजे? पोलिसांना जर काय माहिती पाहिजे असेल तर पोलीस मातोश्रीत येऊन माहिती घेऊ शकतात ना। ड्रोनने सर्वे करण्याची काय गरज आहे पोलिसांना? तिथे पोलिसांचे जवळजवळ तिथे वेढा पडलेला असतो मातोश्रीला, तिकडनं माहिती घेऊ शकतात ना पोलीस। अच्छा अनिलजी, पोलिसांनी असं सुद्धा सांगितलंय की MMRDAने परवानगी घेतली आणि त्यानंतरच हे ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे। बघा, MMRDAने जरी परवानगी दिली असे, आज रविवार आहे, आज सुट्टीच्या दिवशी हे कसले सर्वे करतायत आणि या सर्वेचं काय म्हणजे उद्देश काय आहे? हो, लोकांच्या घरात काय चाललंय हे बघायचं, कोण कुठल्या माळ्यावर राहते ते बघायचं,